तर नमस्कार मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत एच.एम.पी. व्हायरसबद्दल। तर हा एच.एम.पी. व्हायरस खरंच भारतात आलाय का, किंवा एच.एम.पी. व्हायरस कोरोना व्हायरसपेक्षा भयानक आहे, याची लक्षणे आणि या एच.एम.पी. व्हायरसबद्दल स्वतः आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले, एच.एम.पी. म्हणजे नेमकं काय, हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ सुरू करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, अशाच पद्धतीचे महाराष्ट्रातील सर्व अपडेट्स, सरकारी योजना, सरकारी भरत्या व्हिडिओ पाहण्यासाठी। तर आता बघा, हे एच.एम.पी. व्हायरस म्हणजे काय। तर एच.एम.पी. व्हायरस तुम्हाला माहीतच असेल की चायनामधून आलेला आहे व हे रोग आत्ताच भारतात न येऊन याच्या आधी देखील भारतात येऊन गेलेला आहे। हे मी स्वतः म्हणत नाही, तर हे आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणत आहेत। तर तुम्ही सर्वप्रथम त्यांचा हा व्हिडिओ बघा। जी प्राथमिक माहिती आहे त्या प्राथमिक माहितीनुसार हा व्हायरस नवीन नाही आहे, यापूर्वी देखील हा व्हायरस आलेला आहे। पुन्हा त्या व्हायरसचा चेंचू प्रवेश होताना दिसतो आहे। या संदर्भात जी काही ॲडवायझरी आहे ती आम्ही लवकरच त्या ठिकाणी जारी करू। तर बघा, आता तुम्ही देवेंद्र फडणवीस यांचा व्हिडिओ बघितल्याप्रमाणे त्यांनी स्वतः सांगितलं आहे की हा रोग आधी येऊन गेलेला आहे, घाबरायची गरज नाही। तर याच्यावरून हे सिद्ध होतं की एच.एम.पी. व्हायरस कोरोना व्हायरस इतका भयानक नाही। तरी देखील तुम्ही काळजी ही घेतलीच पाहिजे। आणि सरांनी व्हिडिओमध्ये हे देखील सांगितलं आहे की आरोग्य विभागासोबत आजच मीटिंग झालेली आहे, याची अधिकृत माहिती लवकरच येईल व हे रोग आता परत भारतातच नाही तर महाराष्ट्रात देखील आलेला आहे। याचा पहिलं पेशंट महाराष्ट्रात नागपूर जिल्ह्यामध्ये सापडलेला आहे आणि हा रोग आता पसरण्यास सुरुवात देखील झालेली आहे। पण रोग जितका मोबाईलवर दाखवतात, बातम्यात दाखवतात, तितका भयंकर नाही। कारण हा रोग ज्यांना पहिल्यांदा झालता, म्हणजेच नागपूर जिल्ह्यात ज्यांना हा रोग झालता, ते आता या रोगापासून बरे देखील झालेले आहेत। तरी देखील तुम्ही काळजी घ्या। हा रोग मुख्य करून लहान मुलांना, वयस्कर माणसांना होतो। आता याची लक्षणे बघा, खोकला येणे किंवा खोकला आल्यागत होणे पण खोकला न येणे, सर्दी येणे, घशात टोचल्यागत होणे, घशात खवखवणे, याची सेम लक्षणे कोरोना व्हायरस गतच आहेत। याची अधिकृत माहिती लवकरच शासनाकडून येणार आहे। आल्यावर तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून कळवण्यात येईल। त्यामुळे तुम्ही आत्ताच चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा व आपल्या चॅनलवर सरकारी योजना, सरकारी भरत्या व महाराष्ट्रातील सर्व लेटेस्ट अपडेट येत असतात। व व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद।